श्री स्वामी समर्थ. 2026चा पहिला गुरुपुष्य अमृत योग कधी आहे? किती तास आहे? शुभ मुहूर्त काय आहे? गुरुपुष्य अमृत योगाचं महत्त्व तर ऐका. मराठी नववर्ष सुरू झाले आहे. चैत्र महिना संपून आता वैशाख महिना सुरू होत आहे. हा योग अतिशय पुण्य फलदायी मानला जातो. हा योग वारंवार येत नाही. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरुपुष्य अमृत योग होतो. हा योग सर्व कार्यांसाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे. त्यामुळे लोक या दिवशी सोने खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. यावर्षी 2026चा पहिला गुरुपुष्य अमृत योग हा वार गुरुवार दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी आला आहे. तर मग या गुरुपुष्य अमृत योगाचा शुभ मुहूर्त काय आहे? तर गुरुवार दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी गुरुपुष्य अमृत रात्री 8:57 पासून ते पहाटे 6:17 असणार आहे. यशाच्या प्राप्तीसाठी गुरुपुष्य अमृत योगी दिनी कोणत्याही नवीन कार्याचा प्रारंभ केला जातो. नवी कामे हाती घेतली जातात. बंद पडलेली कामे सुरू करणे असे केल्यास यश प्राप्त होते असे सांगितले जाते. अन्य कोणत्याही कामासाठी हा योग शुभ मानला जातो. या योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाहीत, कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले आहे. ज्या दिवशी गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी गुरुपुष्य अमृत योग असतो. गुरुवारी धार्मिक कार्य करणे उत्तम मानले जाते. पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख, संपदा देणारा. जाणकारांच्या मते पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायी किंवा मांगलिक तारा असे म्हणतात. गुरुपुष्य अमृत योगात लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि फलदायक मानले जाते. कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे शुभ फलदायक असते. गुरुपुष्य अमृत योग पूजा, मंत्रतंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. गुरुपुष्य योग दिनी गुरुमंत्र घेणे अत्यंत उत्तम असते. श्री स्वामी समर्थ.